हालो धन्यवाद रसिक जन हो धन्यवाद। पूर्वी युगायुगात अनेक राक्षसांनी थैमान माजवला होता आणि अशा वेळी त्यांचा नाश करण्यासाठी देवांना नाना रूप धारण करावी लागत। असंच द्वापर युगात कंस राजा आपल्या बळाच्या जोरावर फार मातला होता। त्याने आपल्या पित्याला बंदिस्त करून हे मथुरेचं राज्य अगदी थाटामाटात चालवत होता। आणि अशा वेळी त्याने आपली बहीण देवकी हिचा विवाह वसुदेवाशी अगदी थाटामाटात पार पाडला। आणि वरात निघत असतानाच आकाशवाणी झाली की दुष्ट कंसा सावध, देवकीचा 8वा पुत्र तुझा वैरी आहे वैरी। दुष्ट कंसा सावध, देवकीचा 8वा पुत्र तुझा वैरी आहे वैरी। आणि त्याच वेळी त्या दृष्ट कंसाने आपली बहीण देवकी व वसुदेव यांना बंदिवासात टाकलं। त्यांची 6 मुलं शिळेवर आपटून ठार मारली आणि सातवा गर्भामध्ये जिरला गेला। आणि तो रोहिणीच्या उदरी जन्माला आला, तोच बलराम। आणि 8वा पुत्र जन्माला आला आणि तो नंदा घरी आनंदाने नांदत आहे। आणि तो नंदा घरी आनंदाने नांदत आहे। म्हणूनच देवकीचा मीताना यशोदेचा काना, 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 देवकीचा मीताना